हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अरे आवाज कमी करणारे, यांना मानवंदना अर्पित करतो। आज पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि या खरं म्हणजे संत चोखामळा, संत दामाजी, संत कान्होपात्रा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी देखील सामान्यांना जगण्याचा अधिकार दिला, त्या भूमीमध्ये आज आपल्या सर्वांसमोर मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ करताना मला मनापासून आनंद होतोय। आणि ज्यांच्यामुळे ही योजना या ठिकाणी होतेय ते या तालुक्याचे पाणीदार आमदार समाधान अवताडेजी, माजी मंत्री सुभाष बापू देशमुख, रणजित सिंग नाईक निंबाळकर, सचिन कल्याण शेट्टी, राम सातपुते, राजेंद्र राऊत, शहाजी पवार, चेतन सिंग केदार, अंबादास कुलकर्णी, दीपक कपूर, खरं म्हणजे आमचे या विभागाचे जे अधिकारी आहेत, अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर असतील, आमचे कपोले असतील, आमचे धुमाळ असतील, यांचंही आज जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा। यांच्यामुळे खरं म्हणजे आज हे काम आपण या ठिकाणी करू शकतोय। श्री नागेश डोंगरे, विजयसिंग देशमुख, सांगदेव कांबळे, प्रदीप खांडेकर, सोमेश्वर मसा, तानाजी काकडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आपल्याला लक्षात असेल समाधान दादांच्या प्रचाराकरता मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होतं मला 106वा आमदार द्या, सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो। केला ना तुम्ही? मला आमदार दिला आणि मी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपलं सरकार, महायुतीचं सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं। मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता, समाधान दादांना निवडून द्या। तुम्हाला आश्वासनं अनेक मिळाले असतील, पण मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत 24 गावांना पाणी आणून दाखवीन हे आश्वासन तुम्हाला दिलं होतं। एक लक्षात ठेवा, देवा भाऊ जो बोलता है वो करता है और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है। त्यामुळे तुम्ही एक मत जे या ठिकाणी दिलं, समाधानला मत दिलं, समाधानने तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय। खरं म्हणजे पूर्वीच्या काळात लोक याला अशक्य म्हणायचे। आपल्याला कल्पना आहे युतीच्या सरकारमध्ये या अनेक योजना आपण सुरू केल्या, पण मध्यंतरी 15 वर्ष या योजना बंद होत्या आणि लोक म्हणायचे पाणी पोचूच शकत नाही। मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी केंद्र सरकारची मदत घेतली, मोदी सरकारची मदत घेतली आणि ठरवलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातला दुष्काळ हा मी भूतकाळ करून दाखवेन, हा दुष्काळ संपवून दाखवेल। आणि आज सांगताना आनंद वाटतो, सातारा जिल्हा रणजित सिंग नाईक निंबाळकर बसलेले आहेत। रणजित दादा,
सातारा जिल्ह्यामधला दुष्काळ आपण संपवून दाखवला। आज सातारा जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यांना दुष्काळी तालुका म्हणायचे ते आता दुष्काळी राहिले नाहीत। ही अवस्था साताऱ्यात करून दाखवली, तीच सांगलीमध्ये करून दाखवली। टेंभूचं काम हे आपण, म्हैसाचं काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आणलं।